मला काय सांगणार, तुम्ही आता नुकतंच श्रीरामाचं दर्शन घेतलेलं आहे, उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, काय निरोप आलाय का? नाही मी खरं तर माझ्या कामाला सुरुवात श्रीरामाचं दर्शन करून या ठिकाणी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणार आहे। आज जवळपास 67 लाख रुपयाच्या कामाच्या भूमिपूजनाचा या ठिकाणी आम्ही संकल्प केलेला आहे। त्यातली 4 कामं आम्ही या ठिकाणी आज सुरुवात करतोय। त्यामुळं ज्या आशय अपेक्षाने लोकांनी मला निवडून दिलेलं आहे त्या लोकांच्या आशा अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत, त्यांचे कामं केले पाहिजेत आणि आम्ही कामाला लागलेलो आहे। आज प्रभू श्री रामचंद्राचे आशीर्वाद घेतले आणि आता आम्ही कामाला लागलेलो आहे। 5व्यांदा तुम्ही आमदार झालेले आहेत, 2दा तुम्ही मंत्री झालेले आहेत, पुन्हा एकदा तुम्हाला उद्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची चर्चा आहे। हा माझा अधिकार नाही, हा आमचे नेते शीर्ष नेते माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा हा अधिकार। देवेंद्र फडणवीस हे नवनियुक्त आमदारांना फोन करणार आहेत आणि मंत्रिमंडळाबद्दल सांगणार तुम्हाला की कोणाला काय? मला त्याची काही कल्पना नाही, मला काही माहिती नाही। नागपूरला तुम्ही कधी जाणार आहात, कारण अधिवेशन आहे? आज रात्री जाणार। कृती समिती रामनगर यांनी मुख्यमंत्री आज सोडा त्या गोष्टी फालतू गोष्टी, त्याला का भीक घालतात तुम्ही लोक, त्याला बळावा देता तुम्ही लोक।